हाय मामा. सॉरी मामा. मी कधी मुद्दाम उशीर करतो का? आणि एडना तर मुद्दाम मला जेवणासाठी थांबवत होती, पण मी सांगितलं जेवण मी तुझ्याबरोबरच करणार. रोज रात्री वेगवेगळ्या मुलींबरोबर पार्टी करत बसायला तुला लाज नाही वाटत? तिकडे तुझे बाबा तुझ्यासाठी मुलगी बघायला गेलेत आणि इथे तू. कम ऑन मामा, ती फक्त माझी मैत्रीण आहे, तुला माहित आहे. हो माहितीये मला. तुला माहितीये का, आज दुसऱ्यांदा तुझ्या बाबांचा फोन आला होता. ते तुझ्याबद्दलच विचारत त्यांनी होते. फोन केला होता? नाही, मी उगाचच सांगतेय का. ते खूप नाराज होते की आज पण तुझ्याशी बोलणं नाही झालं. बर हे सगळं सोड, मुलीबद्दल काय सांगितलं? माझं म्हणणं आहे की श्यामलीबद्दल काही बोलणं झालं का? परवाच तर सांगितलं नव्हतं का, खूप कौतुक करत होते. कौतुकच करत असतात आणि त्याशिवाय काही करत पण नाही. तुला माहितीये त्यांनी तिचा साधा फोटो पण नाही पाठवला मला. काळजी करू नको बेटा, फोटो सुद्धा येईल आणि त्याच्यावर तिकीट पण येईल. म्हणजे तू स्वतः जाऊन त्यांनी शोधलेल्या सुंदर मुलीला बघू शकशील. हो, ती खरंच सुंदर असेल. मला माझ्या डॅडींवर पूर्ण विश्वास आहे. शेवटी तुझ्यासारखी ड्रीम गर्ल जी शोधली त्यांनी, ते कधीच चुकू शकत नाहीत. मला विश्वास आहे त्यांच्यावर. पुरे कर आता. बर, नो जोक्स. पुन्हा जर डॅडचा फोन आला ना, तर फक्त त्यांना सांग आम्हाला पटकन बोलवा तिकडे. मी कधी जाणार आहे इंडियाला? आता इतकंच वाटतंय तर स्वतः का नाही फोन करत? नाही, मला लाज वाटते. लाज वाटते? अरे आय लव्ह यू मॉम अँड आय लव्ह यू बोथ. वी लव्ह यू टू. चल जेवण करूया. सोनाली, तू जा इथून. हो. मला माफ करा मालकीनबाई, बुद्धीच भ्रष्ट झाली होती. शिकली नाहीये ना, त्यामुळे अक्कलच नाहीये. आम्हाला तर अजिबात अक्कलच नसते. आता तुझी टॅट्या बंद कर. तू कोयता घेऊन तुझ्या नवऱ्याला मारणार होतीस? लाज नाही वाटत तुला? मग काय करू मालकीनबाई, तो आमच्या गावाचा दामोदर आहे ना, तो गडवालला निघालेला. तो माझी विचारपूस करायला आला. 2 मिनिटं जरा त्याच्याशी बोलले काय, तर माझा नवरा माझ्या मागेच पडला की नक्की तुमच्या दोघांमध्ये काहीतरी सुरू आहे, म्हणून तर त्याच्याशी जाऊन बोललीस. आता तुम्हीच सांगा मालकीनबाई, कोणी चांगला नवरा आपल्या बायकोला असं कधी म्हणेल का? मी तुझ्या नवऱ्याला विचारणार आहे. सगळं खरं खरं सांग. मरायचंय का मला? मी तर त्याला पहिल्यांदाच सांगितलं होतं की लहानपणी आम्ही एकत्र दंगामस्ती करायचो. मोठे झालो, सगळं काही विसरलो, पण त्यानं ऐकलं तर ना. ठीक आहे, ऐकलं मी सगळं. खरं तर आमच्या जातीतले पुरुष असेच असतात, सारखं रागवत असतात. आता काय करू मालकीनबाई, माझा नवरा आहे ना आता, दिवसभर मारत असतो आणि रात्र झाली की हळदीचा लेप लावायला येतो. ठीक आहे, ऐकून घेतलं सगळं. आता जा, माझं डोकं नको खाऊस तू. तुम्ही साहेबांना सांगून आम्हाला काढून तर नाही टाकणार ना? आम्ही गरिबीमुळे मरून जाऊ. हो, काय अडचण आहे? जा, यावेळेस माफ केलं तुला. पुन्हा अशी चूक तुझ्याकडून झाली तर ते काय, मीच तुला या नोकरीवरनं काढून टाकेन, समजलं? देव तुमचं भलं करू. आता जातीयस का नाही? मी तर त्याला पहिल्यांदाच सांगितलं होतं की लहानपणी आम्ही एकत्र दंगामस्ती करायचो. मोठे झालो, सगळं काही विसरलो. मोठे झालो, सगळं काही विसरलो. एहसास का ए दिल
तो माझा पाठलाग करणं का नाही सोडत? काश मी असं करू शकले असते. मला माझ्या नवऱ्याच्या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती होतं, पण त्याने धोका आणि विश्वासघात केलाय हे आज समजलं. काय काय बोलात तुम्ही? एकदा तुम्ही परत बोला जे तुम्ही आत्ता बोललात, नाहीतर मी तुम्हाला तुमची जीभ ओढून मारून टाकेन.